या व्हिडिओ लेसनमध्ये आपण आता शिकणार आहोत की दोन नंबर्स ज्यामध्ये प्रत्येकी 3 डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन वर्टिकली अँड क्रॉसवाईज पद्धतीने कसं करायचं. तर एक उदाहरण घेऊन आपण समजावून घेऊया. पहिलं उदाहरण 235 मल्टिप्लाइड बाय 678. बरोबर. 235 आहे मल्टिप्लिकँट आणि 678 आहे मल्टिप्लायर, म्हणजे गुण्य आणि हा गुणक. बरोबर. गुण्यामध्ये 3 डिजिट्स आहेत, म्हणजे मल्टिप्लिकँटमध्ये 3 डिजिट्स आहेत आणि मल्टिप्लायरमध्ये 3 डिजिट्स आहेत. तर सगळ्यात पहिले आपण प्रेडिक्ट करूया की या मल्टिप्लिकेशनचं आन्सर आपण किती भागांमध्ये, किती पार्ट्समध्ये लिहिणार आहोत, किती स्टेप्स आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला सुद्धा आहे. 2n-1 हा आहे तो फॉर्म्युला. n म्हणजे काय? n म्हणजे मल्टिप्लिकँट आणि मल्टिप्लायर यांमधले डिजिट्स. यामध्ये प्रत्येकी 3 डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहे, म्हणून आपण या n च्या ठिकाणी 3 लिहायचे. म्हणजे 2 × 3 - 1 इज इक्वल टू किती? 2 × 3 = 6 - 1 इज 5. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की आपल्याला आन्सर हे 5 भागांमध्ये लिहायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला 5 स्टेप्स कराव्या लागणार आहेत. बरोबर. आता हा आहे पहिला कॉलम, हा आहे दुसरा कॉलम आणि हा आहे तिसरा कॉलम. बरोबर आहे. 3 डिजिट्स इन मल्टिप्लिकँट, 3 डिजिट्स इन मल्टिप्लायर. जितके डिजिट्स असतील ना तितके आपण कॉलम्स इमॅजिन करू शकतो. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. पहिला कॉलम आहे युनिट्स प्लेस डिजिट्सचा, दुसरा कॉलम आहे टेन्स प्लेसेसचा आणि तिसरा कॉलम आहे हंड्रेड्स प्लेसेसचा. बरोबर आहे. आता ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया आपण राईट साईडकडनं. का? तुम्ही लेफ्ट साईडकडून सुद्धा सुरुवात करू शकता, मात्र राईट साईडकडून याकरता आपण सुरुवात करतो आहे की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय की वन लाईनमध्ये जेव्हा आपल्याला आन्सर लिहायचं असतं, म्हणजे भागांमध्ये आन्सर न लिहिता डायरेक्ट एकाच लाईनमध्ये जेव्हा आन्सर लिहायचं असतं तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल सुरुवात करावी लागते राईट साईडकडून. म्हणून त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून मी राईट साईडकडनं सुरुवात करतोय. बरोबर. तर आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की हे कॉलम्स, हे जे राऊंड्स करून मी कॉलम तुम्हाला दाखवतोय, याची काही आवश्यकता नाही आहे. हे तुम्हाला प्रॉपरली समजावं म्हणून हे मी कॉलम्स दाखवतोय. युनिट्स प्लेसेस, टेन्स प्लेसेस आणि हंड्रेड्स प्लेसेस या दृष्टिकोनातून जरी हे मल्टिप्लिकेशन लक्षात आलं तरी पूर्ण समजेल तुम्हाला. पण हे प्लेसेस दाखवण्यासाठी म्हणून हे कॉलम्स मी केलेले आहेत. अदरवाईज याची आवश्यकता नाही. ज्यावेळेला तुम्ही हे ॲक्च्युअली कराल, प्रत्यक्षात कराल, तेव्हा हे असं काढण्याची, रांगोळ्या काढण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्यानंतर सुरुवात करूया आपण राईट साईडकडनं. कन्सिडर करा पहिला कॉलम. एकच कॉलम. पहिला कॉलम. किती कॉलम आहेत आपल्याकडे? एकच कॉलम आहे. एक कॉलम जेव्हा असतो त्यावेळेला आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? वर्टिकली करतो. ठीक आहे ना. वर्टिकली म्हणजे हे जे 2 डिजिट्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करतो, यांचा प्रॉडक्ट घेतो. 8 × 5, 8 × 5 हा झाला राईट मोस्ट पार्ट, कारण हे उत्तर आहे राईट मोस्ट कॉलमचं. स्लॅश काढा आणि पार्ट करा. आता या पहिल्या कॉलमला दुसरा कॉलम जॉईन करा. दुसरा कॉलम जॉईन करा. किती कॉलम झालेले आहेत आता आपल्याकडे? 2 कॉलम्स. किती कॉलम्स आहेत आता एकूण? 2 कॉलम्स आहेत. 2 कॉलम्स कन्सिडर करणार आहोत आपण. 2 कॉलम्स कन्सिडर करणार याचा अर्थ असा की दिलेल्या नंबर मधले युनिट्स प्लेसेस मधले डिजिट्स आणि टेन्स प्लेसेस मधले डिजिट्स हे आपण कन्सिडर करणार. तर 2 कॉलम्स मधल्या डिजिट्सची मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? क्रॉस वाईज. बरोबर. म्हणजे 8 × 3 + 7 × 5 लिहा इथे. 8 × 3 + 7 × 5. बरोबर. स्लॅश काढा आणि पार्ट करा. आता तिसऱ्या स्टेपमध्ये तिसरा कॉलम सुरुवातीच्या 2 कॉलम्सला जॉईन करा. 1 बाय 1 कॉलम जॉईन करण्याची प्रोसेस आपली सुरू राहील जोपर्यंत
सगळेच्या सगळे कॉलम्स नंबरमधले आपण काढलेले सगळेच्या सगळे कॉलम्स एकाच स्टेपमध्ये कव्हर होणार नाही तोपर्यंत, म्हणजे सगळेच्या सगळे डिजिट्स व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज पद्धतीने जोपर्यंत आपण एकाच स्टेपमध्ये जोपर्यंत मल्टिप्लाय करत नाही तोपर्यंत ही जॉईनिंगची प्रक्रिया सुरू राहणार. तर आता या तिसऱ्या स्टेपमध्ये तीनही कॉलम्स ॲट ए टाइम. तर हे आपण कसं करू शकतो लक्षात घ्या. तीनही कॉलम्स ॲट ए टाइम म्हणजे पहा काय करायचं. पहिला आणि तिसरा म्हणजे फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम कन्सिडर करा. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम मध्ये किती कॉलम्स आहेत? 2 कॉलम्स आहेत. आणि 2 कॉलम्स मधल्या डिजिट्सची मल्टिप्लिकेशन आपण कशी करतो? क्रॉस वाईज. ठीक आहे, क्रॉस वाईज करतो. म्हणजे 8 into 2 प्लस 6 into 5 प्लस आता राहिलेला आहे मधला कॉलम. मधला कॉलम कन्सिडर करा. किती कॉलम आहे मधला कॉलम? म्हणजे एकच कॉलम आहे, सेकंड कॉलम. म्हणजे या कॉलम मधल्या डिजिट्सची मल्टिप्लिकेशन करतो आपण व्हर्टिकली. म्हणजे 7 into 3. 7 into 3 म्हणजे तिसरी स्टेप आपली काय राहणार आहे? 8 into 2 प्लस 6 into 5 प्लस 7 into 3. बरोबर. स्लॅश दे आणि पार्ट करा. आता मात्र या तिसऱ्या स्टेपमध्ये तीनही कॉलम्स आपण ॲट ए टाइम कव्हर केले. आता वेळ आहे एक्सक्लुजन करण्याची, जिथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे या राईटमोस्ट कॉलम कडनं, म्हणजे पहिल्या कॉलम कडनं, युनिट्स प्लेसेस कडनं. ठीक आहे ना. आता तो जो कॉलम आहे तो एक्सक्लूड करा, काढून टाका, कॅल्क्युलेशन मधून सोडून द्या. आता आपल्याकडे 2 कॉलम्स आहेत. 2 कॉलम्स. या 2 कॉलम्स मधल्या डिजिट्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे. कशी करणार? 2 कॉलम्सचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? 2 कॉलम्स मधल्या डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतो? क्रॉस वाईज. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एक कॉलम तेव्हा व्हर्टिकली, जेव्हा 2 कॉलम्स तेव्हा क्रॉस वाईज. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर इथे आपण क्रॉस वाईज करणार 2 कॉलम्स असल्यामुळे. 7 into 2 प्लस 6 into 3. 7 into 2 प्लस 6 into 3. ठीक आहे. आता स्लॅश काढा म्हणजे पार्ट करा. आता हाही कॉलम सोडून द्या. 5व्या स्टेपमध्ये हाही कॉलम सोडून द्या. आता उरला एकच कॉलम, थर्ड कॉलम. एकच कॉलम जेव्हा असतो तेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन आपण करतो व्हर्टिकली. म्हणजे 2 into 6. बरोबर आहे. हा. आता पुढे आपण आता आन्सर लिहिलेलं आहे पार्ट्समध्ये. आता आपण हे प्रॉडक्ट्स आणि प्रॉडक्ट्सची सम ही लिहिलेलं आहे पार्टमध्ये. आता त्या पुढे जाऊन कॅल्क्युलेशन करा. 2 into 6 12. 7 into 2 plus 6 into 3. 7 2s are 14, 6 3s are 18. 18 plus 10 28 plus 4 32. 32. आता 8 2s are 16 प्लस 6 5s are 30. 30 प्लस 16 किती होतात? 46. 7 3s are 21. 46 प्लस 20 66 प्लस 1 67. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला ओरली यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मेंटली कॅल्क्युलेशन करायला हवं, जेणेकरून आपली स्पीड आणखीन वाढेल. राईट. ते हळूहळू प्रॅक्टिसने येणार आहे. पण हां, 8 3s are 24 प्लस 7 5s are 35. 35 प्लस 20 55 प्लस 4 59. 59. ओके. पुन्हा स्लॅश करा, स्लॅश काढा. 8 5s are 40. चला, 5ही पार्ट्स मधले कॅल्क्युलेशन्स आपले झालेले आहेत. आता वेळ आहे बॅलन्सिंगची, अतिशय महत्वाची स्टेप. बॅलन्सिंग नेहमी आपण करतो राईट टू लेफ्ट. तर राईट मोस्ट पार्ट पासून बॅलन्सिंग सुरू करूया. 40 आहेत म्हणजे 2 डिजिट्स आहेत. युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहा. आणि हा जो 4 आहे टेन्स प्लेस डिजिट तो कॅरी करा, पास करा, म्हणजे ऍड करा. 59 प्लस 4 63. हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्टकडे या. 2 डिजिट्स आहे 6 आणि 3. 3 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 6 पास करा. पास करा म्हणजे ऍड करा, म्हणजे 73.
हा पार्ट बॅलन्स झाला. तर या पार्टकडे या. 7 आणि 3 दोन डिजिट्स. 3 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 7 कॅरी करा, पास करा. 32 प्लस 7 किती? 39. चला हाही पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्टकडे या. काय हा पार्ट? 39. 39 पैकी 9 ठेवा म्हणजे आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 3 कॅरी करा, पास करा. 12 प्लस 3 किती? 15. आता मात्र लेफ्ट मोस्ट पार्ट मधले डिजिट्स म्हणजे नंबर जसेच्या तसे लिहा. 15 ॲज इट इज. बरोबर आहे, ॲज इट इज. कारण आपला नियम आहे बॅलन्सिंगचा. सगळ्या राईट साइडेड पार्ट्स मधून एकच डिजिट लिहायचा म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट लिहायचा आणि लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट्स असले तरी चालतील, कितीही डिजिट असले तरी ते आन्सर मध्ये लिहायचे. बरोबर आहे. तर हे आपलं उत्तर आहे 1,59,330. आता वेळ आहे उत्तर चेक करण्याची. वी हॅव अ स्पेशल फॅसिलिटी टू यूज बीजांक पद्धती. 235 into 678. 235 into 678 is equal to उत्तर काय आहे? 1,03,30. ओके. चला मग या संख्येचा बीजांक आणि या संख्येचा बीजांक. 2 plus 3 5, 5 plus 5 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1 इंटू गुणिला. आता 678 चा बीजांक काढा. 6 plus 7 13. 13 मधून 9 ड्रॉप करा 4. 4 plus 8 12. 12 मधून 9 ड्रॉप करा 3. 3 आहे बीजांक या नंबरचा. आता आन्सरचा बीजांक कॅल्क्युलेट करा. 9 एक्सक्लूड करा, 1 5 आणि 3 एक्सक्लूड करा. कारण 1 plus 5 plus 3 किती होतात? 9. आणि 9 तर आपण एक्सक्लूड करतोच. आता उरले किती? 3 plus 0 3. आता या दोन बीजांकावरती मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करा. 1 into 3 3 आणि 3. करेक्ट आहे. दोनही साइडकडले बीजांक सारखे आहेत, त्यामुळे आपलं हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. आणखीन एक उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण 748 into 231. ठीक आहे. 748 आहे मल्टिप्लिकँट आणि 231 आहे मल्टिप्लायर. म्हणजे गुण्य आणि गुणक. गुण्यामध्ये 3 अंक आहेत म्हणजे मल्टिप्लिकँट कंटेन्स 3 डिजिट्स आणि गुणकामध्ये सुद्धा 3 अंक आहेत म्हणजे मल्टिप्लायर कंटेन्स 3 डिजिट्स. प्रत्येकी 3 डिजिट्स आहेत. म्हणजे स्टेप्स आपल्या किती राहणार आहेत? 2n-1 हा फॉर्म्युला मी वारंवार लिहितो कारण हा लक्षात राहावा म्हणून. या ठिकाणी n चा अर्थ काय आहे? नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँट अँड नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लायर. म्हणून किती डिजिट्स आहेत या दोन नंबर्स मध्ये? 3 डिजिट्स आहेत. म्हणून या n च्या ठिकाणी आपल्याला 3 लिहायचं आहे -1. सो 2 3s are 6 -1 is 5. याचा अर्थ असा मित्रांनो की आपल्याला हे आन्सर लिहत असताना 5 स्टेप्स पूर्ण कराव्या लागणार आणि आन्सर 5 भागांमध्ये म्हणजे 5 पार्ट्स मध्ये लिहावं लागणार. त्यानंतर सुरुवात करूया आपण लेफ्ट साइडकडनं. लेफ्ट साइडकडनं हा आहे पहिला कॉलम, हा आहे दुसरा कॉलम आणि हा आहे तिसरा कॉलम. म्हणजे युनिट्स प्लेसेस, टेन्स प्लेसेस अँड हंड्रेड्स प्लेसेस. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण पहिल्या कॉलम पासून म्हणजे राईट मोस्ट कॉलम पासून, कारण आपण सुरुवात करतो आहे राईट साइडकडनं. पहिला कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये कुठले डिजिट्स आहेत? 8 आणि 1. मित्रांनो लक्षात ठेवा, यावेळेला मी कॉलम काढत नाहीये कारण मागच्या 3-4 वेळेला मी कॉलम्स काढलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की कॉलम याचा अर्थ काय. पहिला कॉलम युनिट्स प्लेसेस. ठीक आहे. जेव्हा एक कॉलम असतो त्यावेळेला ऊर्ध्व पद्धतीने म्हणजे व्हर्टिकली. सो 8 into 1 स्लॅश काढा. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो पहिल्या कॉलमला जॉईन करायचा आहे. आता किती कॉलम्स झाले? 2 कॉलम्स म्हणजे युनिट्स प्लेसेस आणि
टेन्स प्लेसेस. 2 कॉलम जेव्हा असतात तेव्हा क्रॉसवाईज. ठीक आहे, म्हणजे 1 into 4 1 into 4 प्लस 3 into 8. बरोबर. स्लॅश काढा आणि पार्ट करा. त्यानंतर आता तिसऱ्या स्टेपमध्ये तिसरा कॉलम सुरुवातीच्या 2 कॉलम्सला जॉईन करा, म्हणजे एकत्र कन्सिडर करा. जॉईन करा म्हणजे एकत्र कन्सिडर करा. आता या स्टेपमध्ये तीनही कॉलम्स मधले म्हणजे युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस आणि हंड्रेड्स प्लेसेस मधले डिजिट्स ॲट ए टाइम आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज मेथड वापरून. कसे करणार? युनिट्स प्लेसेस म्हणजे पहिला कॉलम आणि हंड्रेड्स प्लेसेस मध्ये थर्ड कॉलम, तिसरा कॉलम यांना एकाच वेळेला आपण कन्सिडर करणार, म्हणजे क्रॉसवाईज. 2 कॉलम्स मध्ये क्रॉसवाईज. त्यानंतर आता मधला कॉलम मध्ये एकच कॉलम आहे, तो करायचा आहे व्हर्टिकली. मग आता हे कसं करणार? 1 into 7 1 into 7 प्लस 2 into 8 2 into 8 प्लस 3 into 4 3 into 4. बरोबर. स्लॅश काढा. त्यानंतर आता या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण सगळे कॉलम्स, या सगळे प्लेसेस ॲट ए टाइम कव्हर केलेले आहेत. आता वेळ आहे एक्सक्लुजनची, म्हणजे जिथून सुरुवात केली होती ते कॉलम्स 1 by 1 स्टेप बाय स्टेप एक्सक्लूड करायचे आहेत. सगळ्यात पहिले या चौथ्या स्टेपमध्ये, फोर्थ स्टेपमध्ये सगळ्यात पहिले हा फर्स्ट कॉलम एक्सक्लूड करा. आता आपल्याकडे 2 कॉलम्स आहेत. हे 2 कॉलम्स सेकंड आणि थर्ड म्हणजे 2 कॉलम्स. 2 कॉलम्स क्रॉसवाईज म्हणून क्रॉसवाईज करणार. बरोबर. क्रॉसवाईज मध्ये कसं? 3 into 7 3 into 7 प्लस 2 into 4 2 into 4. राईट. स्लॅश काढा. आणि आता या स्टेपमध्ये म्हणजे फिफ्थ स्टेपमध्ये हा दुसरा कॉलम सुद्धा एक्सक्लूड करा. आता आपल्याकडे एकच कॉलम आहे. एक कॉलम कसा मल्टिप्लाय करतो आपण ते डिजिट्स? व्हर्टिकली. म्हणजे 7 into 2 किंवा 2 into 7 2 into 7. बरोबर. आता आपण हे जे प्रॉडक्ट्स आहे आणि त्यांच्या सम्स आहेत या पार्ट्स मध्ये लिहिलेले आहेत. आता आपण करूया त्यांचं पुढलं कॅल्क्युलेशन. 2 7s are 14 7 3s are 21 plus 2 4s are 8 21 plus 8 29 1 7 7 2 8 16 16 plus 7 किती? 23 23 plus 12 3 4s are 12 23 plus 12 किती? 35 35 आन्सर आहे तिसऱ्या पार्ट मधला. 1 into 4 4 3 into 8 3 8s are 24 24 plus 4 28 आणि 8 1 8. बरोबर. म्हणजे आता हे 5 पार्ट्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. आता या पुढे याला बॅलन्स करा. अतिशय महत्वाची स्टेप. बॅलन्सिंगची सुरुवात आपण करतो राईट टू लेफ्ट. कन्सिडर करा राईट मोस्ट पार्ट. एकच डिजिट आहे, सिंगल डिजिट आहे, त्यामुळे तो जसाच्या तसा लिहा. आता या सेकंड पार्ट मध्ये, सेकंड पार्ट फ्रॉम राईट साइड, 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा टेन्स प्लेस डिजिट 2 कॅरी करा, पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 35 प्लस 2 37. हा पार्ट बॅलन्स झाला. या पार्ट कडे या. 3 and 7 2 डिजिट्स आहेत. 7 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 3 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 29 प्लस 3 32. हा पार्ट बॅलन्स झाला. या पार्ट कडे या. 32 2 डिजिट्स 2 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि 3 पास करा. 14 प्लस 3 17. आता लेफ्ट मोस्ट पार्ट कडनं मात्र म्हणजे सगळ्यात डावीकडल्या पार्ट मध्ये मात्र कितीही डिजिट असू शकतात, म्हणून हा जो 17 आहे हा जसाच्या तसा लिहा. म्हणजे किती आन्सर आलाय आपला? 1,72,788. आता चेक करायचं आहे आपल्याला की आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. 748 into 231. 748 into 231 is equal to 1,72,788.
788. ठीक आहे. तर मल्टिप्लिकँडचा बीजांक काढूया. 7 + 4 11, 11 मधून 9 ड्रॉप करा 2, 2 + 8 10, 10 म्हणजे 1 इंटू 2 3 5, 5 + 1 6, 6 आहे बीजांक या दुसऱ्या नंबरचा, इज इक्वल टू 7 2 एक्सक्लूड करा, 8 आणि 1 एक्सक्लूड करा. मग आता उरले किती? 7 आणि 8. 7 + 8 15, 15 मधून 9 एक्सक्लूड करा 6. बरोबर. आता या बीजांकाचं मल्टिप्लिकेशन करा. 1 × 6 6 आणि 6. दोनही साइड्स इक्वल आहेत म्हणजे हे आपलं उत्तर परफेक्टली करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ऊर्ध्व तिर्यक मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलं जातं. ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे, अतिशय युजफुल आहे, प्रत्येक वेळेला कामी पडणारी पद्धत आहे. स्पेशली काही काही चॅप्टर्स आहेत 10th मधले, 9th मधले. 9th आणि 10th मध्ये असे अनेक टॉपिक्स आहेत मित्रांनो. सरफेस एरियाज अँड व्हॉल्युम्स, HCF LCM किंवा फॅक्टरायझेशन्स अँड सो ऑन. या सगळ्या टॉपिक्समध्ये मल्टिप्लिकेशन खूप फास्ट करावं लागतं, वेगवान पद्धतीने करावं लागतं. अशा वेळेला रफ वर्क करत असताना ही पद्धती आवर्जून वापरा. 15 मिनिटाचं जर कॅल्क्युलेशन असेल किंवा 10 मिनिटाचं जर कॅल्क्युलेशन असेल तर मी प्रॉमिस करतो खूप छान प्रॅक्टिस केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन तुमचं जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटामध्ये होणार. असं म्हणतात की या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स जर केले आणि त्याची प्रॅक्टिस केली तर कॅल्क्युलेशन्सची स्पीड ही 15 पटीने वाढते, 15 टाइम्स वाढते. म्हणून या कॅल्क्युलेशन्सची, या ऊर्ध्व तिर्यक मल्टिप्लिकेशनची खूप 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 प्रॅक्टिस करा. शेकडो एक्झाम्पल्स, हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा. मला आशा आहे मित्रांनो की ही पद्धत तुम्हाला प्रॉपरली लक्षात आलेली आहे. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल लाईनमध्ये आन्सर कसं लिहायचं हे पाहू. ठीक आहे. थँक्यू.